नमस्कार. मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे पिकलं पान. नमस्कार, मी आबा साठे. वयामुळे पाठीत किंचित पाक आलेला, तरीही भक्कम शरीरयष्टी, बुटकेसे, गोल चेहरा, मोठ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, अंगात पायजमा, शर्ट, हातात काठी, शर्टच्या खिशाला दोरी लावलेला मोबाईल. जुन्या हिंदी पिक्चरमधल्या डेव्हिड नटाप्रमाणे दिसणारे आजोबा माझ्यासमोर उभे होते. काल तुम्हीच फोन केला होता का, मी विचारले. हो, फोनवर बोलण्यासारखे नाही म्हणून मी भेटायला आलोय. आबा थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. आजोबा, मन मोकळेपणाने बोला. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत मी म्हणालो, खरं तर हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, पण माहिती समजली की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता म्हणून आलो. अस्वस्थ आबांनी 2 घोटात अख्खा ग्लास संपवला. खरंच काही सांगायचे होते, पण बोलू की नाही अशी द्विधा मनस्थितीत ते होते. आपलं बोलणं कोणी ऐकत नाही ना याची ती खात्री करून घेत होते. आजोबा, काळजी करू नका, इथं कोणी नाही. तुम्ही बोला. चहा घेणार? चालेल. मी जे बोलणार आहे त्याविषयी कोणाला सांगू नका प्लीज, आबा म्हणाले. 100% विश्वास ठेवा. मी शिक्षक होतो. आयुष्यभर मुलांना शिकवलं. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन 20 वर्ष झाली. वडिलोपार्जित घरात माझ्या परीने भर घालून 5 रूमचे मोठे दुमजली घर बांधले. बायकोची इच्छा होती म्हणून भोवताली बागही केली. तिच्या हयातीत ते तिला सारे जे काही करायचे होते ते केले. एकुलता एक मुलगा आहे. त्याची नोकरी फिरतीची. बऱ्याच वेळेला तो दूरवरच असतो. सून बँकेत अधिकारी आहे. 2 नाती आहेत. मोठी मुंबईला असते, त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात मी, सून, धाकटीनात तिघेच असतो. अरे वा, सगळे तर व्यवस्थित आहे, मग अडचण काय, मी म्हणालो. म्हणजे वयाची 80 झाली तरी अजूनही जिवंत आहो, हीच मोठी अडचण आहे. आबा रागाने थरथरत होते. अरे वा, सगळं तर व्यवस्थित आहे, मग अडचण काय, मी म्हणजे वयाची 80 झाली तरी अजून जिवंत आहे, हीच मोठी अडचण आहे. आबा रागाने थरथरत होते. हात हातात घेऊन मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आबा सावरले. माफ करा, थोडा भावूक झालो. आबा, मन मोकळं करा. राहतं घर नावावर करून देण्यासाठी मुलगा आणि सून यांनी माझा छळ चालवला आहे. पण ते घर तुमच्यानंतर त्यांनाच तर मिळणार आहे ना. हो, पण त्यासाठी मी मरायला पाहिजे ना. घराच्या जागेवर मोठी बिल्डिंग बांधायची आहे म्हणून सगळा आटापिटा. आणि त्याला तुमचा विरोध आहे. जीवात जीव असेपर्यंत मी ते घर पाडू देणार नाही. माझ्या भावना गुंतल्या आहेत. आपल्या माणसांसाठी तोडजोड करावी लागते. तुम्हाला त्यांचाच तर आधार आहे. नाही, मी स्वतंत्र आहे, त्यांच्यावर अवलंबून नाही. माझ्यासाठी जेवणाचा डबा बाहेरून येतो. एकाच घरात पण वेगळे राहतो. हे विचित्रच आहे, मी म्हणालो. आम्ही सुशिक्षित, मध्यमवर्गीय. घरातली धुनी रस्त्यावर धुवायची नसतात, झाकली मूठ म्हणून इतके दिवस गप्प राहिलो. त्रास देतात म्हणजे नेमकं काय? सततचे टोमणे, मरणाविषयी सूचक बोलणे, तिरस्कारीय नजरा, हे सगळं सतत चालूच असतं. घरात कोणीच माझ्याशी बोलत नाही. अनोळखी प्रवाशाप्रमाणे घरात वावरत असतो. जिवंतपणी आपल्याच माणसात बेदखल होणं यासारखं दुःख नाही. आबांचे डोळे भरून आले. तुमच्या दृष्टीने दुसरा काही उपाय, मी विचारले. सहन करण्यापलीकडे काहीही नाही. सुरुवातीला प्रचंड त्रास झाला, पण आता मीच दुर्लक्ष करतो आणि याविषयी दोस्त लोकांना बोलू शकत नाही, कारण त्यांच्या घरातसुद्धा वेगळं काही घडत नाही. या ना त्या प्रकारे म्हाताऱ्यांचा छळ हा चालूच असतो. वयस्कर माणसाची जबाबदारी कोणालाच नको असते. जिथं घरातले विचारत नाही, मग नातेवाईक तर लांबच राहिले. ज्येष्ठांच्या मदतीसाठी तर हे कैद सुरू केले आहे, मी म्हणाले. म्हणून तर मी इथे आलो. खात्री आहे तुम्ही मला नक्की मदत करणार. घर तुमच्या नावावर आहे, मग त्यांना बाहेर का काढलं नाही? भावना आडाल्या. मुलाला अंतर देणार नाही असं वचन दिलं होतं तिला. 5 वर्षांपूर्वी ती गेली. तेव्हापासून हा खेळ सुरू झाला. सून बँकेत मोठी ऑफिसर आहे, पण घरात नुसता थैथयाट चालू असतो. घर नावावर करून देण्यासाठी 1-2 वर्ष गोडी गुलाबाने वागली, परंतु मी बदलो नाही. तेव्हा खरे रंग दाखवायला सुरुवात केली. मुलगा काही बोलत नाही, त्याच्याविषयी तर न बोललेलंच बरे. आमच्या पोटी वरवंटा आलाय एवढंच म्हणेन. आज
भेटण्याचे कारण? मी सिरियस आहे म्हणूनच आलोय आबा म्हणाले. का बरं, काय झालं? आत्तापर्यंत सगळं आयुष्य मी सचोटीने जगलो, कुणाचे वाईट केले नाही, अब्रूला फार जपणारी आम्ही माणसं. पण आता तीच टांगणीला लागली. आबा म्हणाले. काय झालं? परवा सुनेनं धमकी दिली की घरात तिघेच असतो तेव्हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करा, नाहीतर माझा विनयभंग केला म्हणून मी पोलिसात तक्रार करते. बोलताना आबा प्रचंड बेचैन झाले. हातपाय लटपटत होते. त्यांना प्रचंड रागही आला होता आणि घाबरलेही होते. अनपेक्षित समोर आलेल्या प्रसंगामुळे मी गोंधळून गेलो. मुलाला हा प्रकार काही माहीत आहे का? त्यानंच बायकोला ही आयडिया सांगितली. केविलवाने हसत आबा म्हणाले. ओके आबा, अजिबात घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, काहीही होणार नाही. 3 दिवस झाले डोळ्याला डोळा लागला नाही. नको ते विचार येतात मनात. बदनामीची भीती वाटते. तिनं तक्रार केली तर सगळ्या आयुष्याची माती होईल. आता फक्त तुमचाच आधार आहे. तेव्हा आबांनी हात जोडले. माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले आणि एक कल्पना डोक्यात आली. लगेच पाटलांना फोन केला. तासाभरात तो आला. आम्ही आबांच्या घरी निघालो. मम्मा ते बघ. आम्हाला घराकडे येताना पाहून पिंकीने आईला बोलावले. आबांच्या सोबत पोलीस इन्स्पेक्टर पाहून सुनबाईंना घाम फुटला. नमस्कार ताई, मी आणि पाटील सुनबाईंकडे पाहत एकदम म्हणालो. त्या अजूनही धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. पोलीस? काय झालं? सुनबाई आबांकडे रागाने पाहत म्हणाल्या. काहीही नाही, मी इन्स्पेक्टर पाटील, सरांचा विद्यार्थी. कामासाठी या भागात आलो होतो. अचानक सर भेटले. पाटील म्हणाले. आणि मी वनारसी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी सुद्धा सरांचाच विद्यार्थी. मी नमस्कार केला. सुनबाई अजून भेदरलेल्या होत्या. चहा घेणार? आबांनी म्हणताच सुनबाई किचनमध्ये पळाल्या. काय पण लोक असतात. आत्ताच दोघांना फटकावून आलो. 2 भाऊ, पण आईला सांभाळायला एकजण तयार नाही. तिच्याकडून सगळा पैसा घेतला आणि त्रास देतात तिला. एवढे नालायक की जन्मदात्या आईवर हात उगारला. वनारसी म्हणाले. आम्ही तिकडूनच आलो. आमच्या स्टाईलने समजावून सांगितले. आजींना सांगितले की फक्त एक फोन करा, मग बघा कशी वरात काढतो. पाटील म्हणाले. आजकाल वडीलधाऱ्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे. वयस्कर माणसं म्हणजे पिकलं पान, ती जपायची, तुडवायची नसतात. सर, तुम्ही नशीबवान आहात, मी मुद्दाम म्हटले. तेव्हा सुनबाईला ठसका लागला. आबा, पाटील आणि मी एकमेकांकडे पाहिले. खरंच तर नशीबवान आहेत. तुमच्यासारखी सून मिळाली. तुमच्याविषयी खूप कौतुकाने बोलत होते. मी म्हटल्यावर सुनबाई अजूनच अवघडल्या. ताई, माझा फोन नंबर घेऊन ठेवा आणि कधीही गरज लागली तर फोन करा. तुमच्याही माहितीमध्ये आईबाबांना छळणारे काही नमुने असतील तर मला सांगा. त्यांना बरोबर लाईनीवर आणतो. आणि काही लोकांना फटके दिले तर लगेच सुधारतात. आणि सुशिक्षित लोकांना कायद्याचा इंगा दाखवावा लागतो. आणि सर, तुम्ही माझा नंबर सेव्ह करून घ्या. मला खात्री आहे तुम्हाला कधीही गरज पडणार नाही, पण कोणाला गरज पडली तर असू द्या. पाटीलने सुनबाईंचे टेन्शन अजून वाढवले. त्यांच्या चेहऱ्यावर तसे स्पष्ट दिसत होते. तेवढ्यात फोन वाजला. सुनबाई घेत नव्हत्या. नको. त्यावेळी आलेला फोन नवऱ्याचा होता. आई, पप्पांचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचे आहे. तू फोन घेत नाही म्हणून तो सारखा माझ्या फोनवर फोन करतो. ताई, फोन घ्या ना, स्पीकरवर टाका. आम्हाला दादांशी बोलायचे आहे. पाटील म्हणाले. कशाला स्पीकरवर? मी नंतर बोलते त्यांच्याशी. सुनबाईंनी फोन कट केला. दादांना एकदा चौकीत पाठवून द्या भेटायला, पाटील मुद्दामच म्हणाले. सुनबाई जास्तच घाबरल्या. बराय सर, निघतो. काळजी घ्या. कसलीही मदत लागली तर फक्त एक फोन करा. आम्ही उठलो. दोघांनीही आबांना वाकून नमस्कार केला. थरथरत्या हातांनी आबांनी मनापासून दिलेले आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले. पाटील हसत हसत म्हणाला. सर, डोंट वरी, बी हॅप्पी. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली आबांची तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी कमेंट करा.